नमस्कार, नमस्कार, सुप्रभात. कबीर पदावलीच्या या 70व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. या भागात एक साधं प्रार्थनेचं, देवाचा अनन्यपणे धावा करणारं असं पद आणि एक पद कबीरांच्या कोष्टी कामाच्या प्रतिमांनी विणलेलं असं एक फार सुंदर साहित्यिक मूल्य असलेलं असं पद आहे. तर पहिलं आहे 192 पद, जिथे त्या 191व्या पदामध्ये जसं भक्तवत्सल परमेश्वराची ते कृपा भागतात, त्याच प्रकारचा भाव आहे इथेही. आणि ते म्हणतात की काय म्हणजे देवा, तुला सगळंच कळतं, तू अंतर्यामीच आहेस. त्यामुळे मी माझी स्थिती काय सांगावी, काय वर्णावी. काय काय तऱ्हेचे साधकापुढे पेच असतात, प्रलोभनं असतात, आणि त्या सगळ्यातून जर तरुण जायचं असेल तर तुझ्या मदतीच्या हाताखेरीज ते अशक्यप्राय आहे. तर ऐका पद 192 हिंदीतून. राम राई कासनी करो पुकारा, ऐसे तुम साहिब जाने नहारा. इंद्रो सबल निबल मैं माधो, बहुत करे बरी आई. लय घरी जाई जहां दुख पइये, बुद्धि बल कछु न बसाई. मैं बपरो का अलप मूढ़मति, कहा भयो जय लूटे. मुनिजन सती सिद्ध अरुसाधिक, तेऊ न आते छूटे. जोगी जति तपी सन्यासी, अहनिशि खोजे काया. मैं मेरी करी बहुत बिगुले, विषय बाघ जग खाया. ऐकत छांडी जाही घर धरनी, तिन भी बहुत उपाया. कह कबीर कछु समझ न परई, विषम तुम्हारी माया. ते म्हणतात, माझा काय पाड आहे. इतके थोर थोर ऋषी, तापसी, संन्यासी देखील चळले कधी ना कधी, किंवा कधी ना कधी त्यांच्या मनाचा संभ्रम त्यांना भलतीकडे घेऊन गेला. तर ह्या ज्या सगळ्या मर्यादा आहेत आपल्या आकलनाच्या आणि आपल्या आचरणाच्या, त्या पूर्ण ध्यानात घेऊनच कबीर म्हणतात की त्या सगळ्यांच्या पुढे मी तर अगदी कसपट आहे. तेव्हा तुझी माया कशी पार पाडावी हे तू हाती धरल्याखेरीज होणार नाही. म्हणून ते म्हणतात पद 192 मराठीतून. रामा मी कशास करू पुकारा, तू साहिब असशी सारेच जाणणारा. माधवा सबळ दुर्बळ इंद्रिये सकळ, ही करती फार बढाई. नेऊन घालती जिथे वेदना, बुद्धिबळ तेथे नाही. बापडाच मी अल्प मूढमती, लुटती मज सारे. मुनिजन सती सिद्ध साधकही, ढळती इथे कारे. योगी यती संन्यासी तापस, शोधतात शरीरा रात्रंदिन. मी माझे करकरुनी गुंतती, विषय वाघ त्या खाई मारून. त्यागुण स्वस्त्री घर परिवार, कितीक शोधत फिरती उपाया. कबीर म्हणे बा उमगत नाही, विषम तुझी माया.
का बरं इतकी लोक वाट चुकतात? त्यांनाही तुझाच वेध लागलेला असतो, तुझा शोध घ्यावासा वाटत असतो, आणि तरी हा मायेचा पगडा का सुटत नाही? थोर थोर साधक यती तपस्वी देखील कुठे ना कुठे नको तिथे गुंततात. अशा मी म्हणवणाऱ्या लोकांना माया इतकी सहजपणे वेढते की आपण कुठे घसरलो हेही त्यांना लक्षात येत नाही, आणि लक्षात येतो तोवर उशीर झालेला असतो. आणि मग कबीर इथं म्हणतात तसं विषय वाघत्या खाई मारून असं होत. कबीर म्हणतात की बाबा, माझं असं होऊ न देणं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. त्या थोर थोर लोकांच्या मी पासंगालाही पुरणार नाही. मी बापडा अडाणी खुळा आहे. माझ्या बुद्धीच्या झेपेने तुझी माया मला आवाक्यात येईल असंही नाही. माझं माझ्यावर नियंत्रणच नाही. फक्त माझी दोरी तुझ्या हातात सोपवणं एवढं शक्य आहे. तू सर्वज्ञ आहेस, तेव्हा फक्त तुला एवढीच विनंती करतो की भलतं वागण्याची मला बुद्धी देऊ नको. या नंतरचं पद एक फार सुंदर सांग रूपक आहे. विणकाम हे तर कबीरांचं जीवित कार्य होतं, तर इथे या पदामध्ये ईश्वर हा अतिकुशल असा विणकर आणि देहवस्त्र तो विणतो. त्याच्यामध्ये किती नेमकेपणा असतो, किती कौशल्य असतं, ते आपल्याला त्या देहाकडे बघूनच कळतं. खरोखरच पहा ना, आपण जर विचार केला तर संपूर्ण शरीर यंत्रणा ही इतकी गुंतागुंतीची आणि थक्क करून टाकणारी असते की ज्या कोणी हे सगळ्या प्रणाली त्या एवढ्याशा 3.5 हात देहामध्ये कार्यान्वित केलेल्या असतील, त्याच्या कौशल्याने 10 बोटं तोंडात घालावी आपण, तर इथे ते म्हणतात की या ईश्वराची ही वस्त्र निर्मिती जी आहे ती अगदी अद्भुत आहे. जोवर त्याची मर्जी असेल तोवर ते वस्त्र सुरेख प्राणवान दिसतं, पण जर तो विणकर रुसला तर मात्र त्या वस्त्राचा पोतही जाणवेनासा होतो. मग नुसता गुंताळा उरतो. गाठ मोकललेलं गाठोडं जसं बिनकामाचं होतं, तसा हा देह होतो. आता आधुनिक विज्ञान आपल्याला हॉलोग्रामच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्रिमितीने युक्त अशी चालती बोलती भासचित्र उभारून दाखवतो. आपण पाहिली आहे असाल अक्षरधाम मध्ये, अहमदाबादच्या आणि दिल्लीच्या अक्षरधाम मध्ये मोठ्या मोठ्या होलोग्राम केलेले आहेत. पण हे मानवी देहांचे चालते बोलते होलोग्राम्स ते कशाने नियंत्रित होतात, यांचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात असतो काही समजत नाही. तर असा भासचित्रच आहेत ही देह वस्त्र म्हणजे, हे समजावण्याचा हेतू ह्या पदात दिसून येतो. पदाला थोडीशी पार्श्वभूमी सांख्य विचाराचीच आहे. म्हणजे काय तत्वांनी त्याचं विणकाम होतं वगैरे. ऐका पद 100.
93 हिंदीतून. माधव चले बुनावन माहा, जग जीते जाई जुदाहा. नव गज 10 गज, गज उगनीसा, पुरिया एक तनाई. 7 सूत दे गंड 72, पाट लगी अधिकारी. तुलहन तोलो गजहन मापो, पहजन सेर 2.5. 2.5 में जे पाव घटे, तो कर्कस करे वजहाई. दिन की बैठी कसम सू कीजे, अरज लगी तहाँ ही. भागी पुरिया घर ही छाड़ी, चले जुलाह रिसाई. छोची नली काम नहीं आवे, लपटी रही उरझाई. छांडी पसारा राम कही बौरे, कबीरत है समझाई. ते बौरे कसं गोड आहे, वेड्या. ऐका पद 193 मराठीतून. मायावसन हे माधव विणतो, विणकर हा जग चेतवितो. 9 10 वार 19, मिळून विणले गाठोडे. 7 सुतांच्या गाठी पक्क्या, परत एकदा वाचते. मायावसन हे माधव विणतो, विणकर हा जग चेतवितो. 9 10 वार 19, मिळून पुरचुंडी विणली. 7 सुतांच्या गाठी पक्क्या, खळ लावून चमकवली. तोलली न मोजली, तरीही पैरण 2.5 शेरांची. 2.5 मध्ये पाव घटे, तर कर्कश करवा दायाची. दिसंदिस पतीच्या संगेती, तिथेच लावून गोडी. रुसता विणकर, तो गाठोडे मोकलून घर सोडी. बिनकामाच्या नसनाड्या मोकलल्या, गुंता उरला मागे. सोड पसारा राम म्हण वेड्या, कबीर तुझ सांगे. मी म्हटलं तसं सांख्य विचार या पदामध्ये गुंफलेला आहे, विणलेला आहे. आणि मुख्य म्हणजे हे जे 2.5 शेराची पैरण हे जे रूपक आहे, त्याचं स्पष्टीकरण असं दिलं जातं की 1 शेर अविद्या आणि 1 शेर चैतन्य आणि अर्धा शेराचा विक्षेप. विक्षेप म्हणजे आपण पूर्वी बघितलंय की हे जे आवरण असतं, ज्यामुळे आपल्याला माया खरी वाटते, ते आवरण ते अर्ध चैतन्यपूर्ण आहे. आणि चैतन्यानेच निर्मिलेली अविद्या ही पूर्ण भासणारी पण आहे, चैतन्याच्या आधाराने आहे पण आहे. आणि इथे ते तेच सांगतात की तो विणकर रुसला तर मात्र या अविद्येचा पसारा सगळा फोल होतो. कितीही तिने लाडीगोडी लावली तरी तिला ते घर सोडावं लागतं. आणि मग मागे उरते ती नुसती मोकळी गाठोडं, नसनाड्यांचा गुंता आणि अर्थहीन असा ते बोचकं उरतं. दुसऱ्या ओळीतले ते 9 10 19 वार सूत म्हणजे पंडितांची 9 व्याकरण, 4 वेद, 6 षडांग अशी मिळून ती 10 शास्त्र, 18 पुराण, अधिक 1 महाभारत, पंचतत्व, अहंकार, महत अशी जी सांख्यशास्त्राची सगळी परिभाषा आहे, त्यानुसार त्या 7 तत्वांच्या गाठी हे सगळे त्या मायावसनाचे ताणेबाणे आहेत. कारण सांख्यांनी स्थूलीकरण कसं होतं पंचीकरणाचं, ते असं
खूप उहापोह करून समजावलेलं आहे. दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर शरीराची 9 दारं म्हणजे 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, तोंड, उपस्थ आणि गुद, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अशी ती 10 इंद्रिय, हे सगळे उभे आडवे धागे, तर 7 धातूंच्या 7 गाठी, षटचक्र आणि शेवटचं सहस्रार, असाही अर्थ लावता येतो. एकूण या अविद्यारूपी किंवा मायारूपी वस्त्राचे वरती त्या विक्षेपाशी खळ चढवलेली आहे आणि त्यामुळे ते मोहक चमकदार दिसतं. त्या अडीचक्याचं जरा जरी प्रमाण इकडे तिकडे झालं तर मात्र ही माया वस्त्राची पैरण विशोभित दिसते. कारण खरं तर भगवंता वेगळं मायेला अस्तित्वच नाही. ते मायेला उमगत नाही. ती खरी म्हणजे जशी विवाहित स्त्री तिच्या पतीच्या आश्रयाने असते तशी माया भगवंताच्या आश्रयाने असते. त्या विणकर भगवंताची मर्जी फिरली तर जशी वस्तू मागोमाग तिची सावली नाश पावते तशी ही माया पण ती पैरण सोडून जाते. मग त्या पैरणीचा आकार बिघडतो. तर हे दृश्य जगत हे असं मायावसन आहे. हे ओळखून बाह्य पसाऱ्यातून चित्त काढून ते रामचरणी लावावं असं कबीरांचं मंतव्य आहे. आज इथेच थांबूया. नमस्कार.